विद्यार्थी मित्रांनो, सीईटी असो वा नीट, एखादा प्रश्न तुम्हाला कमी वेळात सोडवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असतात काही ट्रिक्स, ज्यांना आम्ही सुपर ट्रिक्स असं म्हणतो. आपण या सुपर ट्रिक्स बद्दल सरांशी बोलूया. सर, आमच्या विद्यार्थ्यांना सुपर ट्रिक बद्दल काय सांगा? खूप छान सर. तर केमिस्ट्रीमध्ये बराचसा जो काही पार्ट असतो तो लर्निंगसाठी असतो. मग लर्निंगसाठी आपण काही निमोनिक्सची हेल्प घेतो. त्या निमोनिकच्या हेल्पनी आपण जे काही ऑर्डर आपल्याला पाहिजे असते ती लक्षात ठेवू शकतो. तसे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे, तरी पण मी एक एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांसाठी देईल. सिंपल आहे. समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना ज्या काही ऑर्बिटलच्या ऑर्डर्स असतात, मोस्टली मुलं ते पुन्हा पुन्हा पाठ करतात, विसरून जातात. किंवा पिरियोडिक टेबल लर्न करत असताना मुलं बऱ्याच वेळेस एलिमेंटची सिक्वेन्स विसरून जातात. तर त्यासाठी पूर्णची पूर्ण पिरियोडिक टेबल आमचे विद्यार्थी फक्त 3 मिनिटात पूर्ण पिरियोडिक टेबल लर्न करू शकतात. किंवा मी जे म्हटलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी एक छोटीशी ट्रिक सांगतो मी. सिंपल आहे. त्याच्या ऑर्डर्स आपल्याला लक्षात ठेवायचे असतात ऑर्बिटलच्या. त्यासाठी आपण सिंपल एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एकदम सोपे शब्द आपण बोलतोय. काय? स्कूल, स्कूल, पब्लिक स्कूल, पब्लिक स्कूल. दोनदा घ्यायचं. दिल्ली पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल. कैसा है? बहुत ही फाडू टाइप का, इसलिए बोल रहे फाडू. दिल्ली पब्लिक स्कूल, फाडू दिल्ली पब्लिक स्कूल. एकदम सोपं आहे. एस ऑर्बिटल 1 पासून स्टार्ट करायची, पी ऑर्बिटल 2 पासून स्टार्ट करायची, डी ऑर्बिटल असेल तर 3 पासून स्टार्ट करायची, आणि जर एफ ऑर्बिटल असेल तर 4 पासून स्टार्ट करायची. म्हणजे इथं 1 आलाय तर मग इथं 2 घेणार, इथे 3 घेणार, इथे 4. असं जर आपण केलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये आपण ही ऑर्बिटलची जी काही ऑर्डर आहे ती लक्षात ठेवू शकतो. फक्त आपल्याला जसं राईम्स बोलतो आपण किंवा त्या रॅप सॉन्ग मध्ये रॅप मध्ये बोलतो तसं बोलायचं. स्कूल, स्कूल, पब्लिक स्कूल. दोनदा बोलायचं. पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल. फाडू दिल्ली पब्लिक स्कूल, फाडू दिल्ली पब्लिक स्कूल. एवढं जरी बोललं तर खूप मोठे असे ऑर्बिटलचे ऑर्डर पाठ होऊन जाते, आणि यानी जो केमिस्ट्रीचा मोस्ट बेसिक पार्ट आहे तो आपला एकदम परफेक्ट होऊन जातो. तर कोणत्याही कन्सेप्टला ज्याला खूप सारं लॉंग समजून घेण्यापेक्षा आपण जर शॉर्ट ट्रिक जर वापरली, सुपर ट्रिक जर वापरली, तर अगदी कमी वेळात विदाउट एनी सिली मिस्टेक्स आपण त्याला लर्न करू शकतो. धन्यवाद सर.